मिथुन लग्नाला सध्या अडीचकी चालू आहे. तुमची चंद्ररास कुठलीही असू दे, मेष ते मी कुठलीही रास असू शकते. लग्न रास समजा मिथुन असेल तर तुम्हाला अडीचकी चालू आहे, कारण शनी सध्या तुमच्या दशमस्थानी आहे. आणि दशमस्थानी शनी जेव्हा असतो तेव्हा तो अडीचकी देतो. अडीचकी म्हणजे कुंडलीमध्ये जरी जेव्हा कधी गोचर शनी 1, 4, 8, 10, 12 या स्थानी असेल तेव्हा तुम्हाला ती अडीचकी असते. ती जी 2.5 वर्ष असतात, कारण शनीचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष असतात. आता ही जी 2.5 वर्ष आहेत ती तुम्हाला करिअरमध्ये त्रास होतील. आणि त्यातून जर जन्मकुंडलीमध्ये शनी वक्री असेल, अशुभ नक्षत्रात असेल, पापग्रहांबरोबर असेल अजून, किंवा आता जन्मकुंडलीमध्ये त्याच काळात जर तुम्हाला शनीची दशा चालू असेल तर शनीची दशा जेवढा काळ असेल ना, जेवढा पिरियड ती शनीची दशा असेल ना, तेवढा जास्त त्रास होईल तुम्हाला या अडीचकीमध्ये करिअरच्या बाबतीत. करिअर म्हणजे तुमचं नोकरी, व्यवसाय, शिक्षण जे काही तुमचं चालू आहे करिअर, त्याच्यात त्रास होईल. आता जरी ती शनीची दशा, अंतर्दशा, तुमची महादशा, प्रत्यंतर दशा, कुठली दशा चालू आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून मी सांगतो ते सगळं ढोबळमानाने असतं, तुमच्या कुंडलीवर सगळं अवलंबून आहे. जरी ती प्रत्यंतर दशा अगदी 1 महिन्याची जरी शनीची दशा चालू असेल ना, तरी ते जे 1-2 महिने असतील ना खूप कठीण जातील बघा तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी. अचानक नोकरी सोडावीशी वाटेल तुम्हाला, नोकरी सुटेल तुमची अचानक, किंवा अचानक तडकाफडकी काढून टाकतील, तुम्हाला अचानक बदली होईल, असं काही ना काही घडतील. तुमच्या मनाविरुद्ध या गोष्टी घडतील, तुमच्या मनात नसताना त्या गोष्टी घडतील. कारण अडीचकी त्यालाच म्हणतात. शनीची 2.5 वर्ष फार कठीण जातात. आणि ही जो अडीचकी असतो, जर तुमच्या कुंडलीत 1, 4, 8, 10, 12 या स्थानात जर शनी असेल ना, तर त्याची पूर्ण दृष्टी ही तुमच्या करिअरच्या म्हणजे 10व्या स्थानावर असते. त्याच्यामुळे अडीचकी लोकांना फार वाईट जाते. याचं कारणच असं आहे. पण त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ही काय तुम्हाला आयुष्यभर असंच राहावं लागणार आहे असं काही नाही. ती अडीचकी चालू असेल किंवा शनीची दशा त्या काळात चालू असेल तर त्रास जास्त होईल. जसजशी ती दशा संपेल, जसजसं शनी पुढे पुढे जाईल, तोपर्यंत त्या काळात तुम्हाला हळूहळू तुमचं करिअर सेट होत जाईल. आता मिथुन लग्नाला गुरु आहे, तो तुमच्या आता 2ऱ्या स्थानात जाणार आहे, कर्क राशीत जाणार आहे. आता 2रं स्थान हे आपलं धनस्थान आहे, आपलं कुटुंबाचं स्थान आहे. त्याच्यामुळे कर्क राशी, मिथुन लग्नासाठी कर्क राशीत जेव्हा आता गुरु जातोय, मिथुन लग्नाला आर्थिक स्थिती चांगली राहील तुमची. तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असतील किंवा अचानक पैसा मिळणं, आपण जे म्हणतो धनलाभ म्हणतो, त्याच्यासाठी हा गुरु खूप चांगली मदत करेल. हे 2 महिने फक्त गुरु कर्क राशीत आहे सध्या, ऑक्टोबर ते डिसेंबर. अचानक धनलाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल बघा. तुम्हाला अचानक पगार वाढेल किंवा प्रमोशन होईल, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. अशा काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्या या 2 महिन्यात घडतील. त्याच्यामुळे एका बाजूने जरी करिअरमध्ये चढ उतार असला तरी आर्थिक स्थिती या 2 महिन्यात सुधारेल. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार. ऑल द बेस्ट.